हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू. मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण एक नवीन ॲक्ट सुरू करणार आहोत. JMFCसाठी आपलं डिस्कशन सुरू आहे. त्या ॲक्टचं नाव आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. एक महत्त्वाचा ॲक्ट आहे JMFC मेन्स एक्झामिनेशनसाठी आणि प्रिलिमसाठी देखील महत्त्वाचाच आहे. तर या ॲक्टचा आज आपण महत्त्वाचा पहिला क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजे हायरार्की ऑफ क्रिमिनल कोड्स, व्हेरियस क्लासेस ऑफ क्रिमिनल कोड्स आणि सेंटेन्सेस विच मे बी पास्ड बाय क्रिमिनल कोड्स इन इंडिया. आणि याचे सेक्शन्स आहेत सेक्शन 6 to 23 ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. आता आपण बेरॅकमध्ये जर सेक्शन्स याचे सर्व जर वाचतो म्हटलं तर खूप लेंदी आहे, खूप साऱ्या पेजेसमध्ये ते पसरलेलं आहे. त्यामुळं याला एक प्रिसाईज करून याला एक थोडंसं चार्ट वाईज जर आपण अभ्यास केला तर अजून तो सोपा पडेल. हे सगळे सेक्शन बेरॅकमधून एकदा वाचून घ्यायचे आणि याचा एक चार्ट बनवायचा आणि तो पुढं चार्ट वाचायचा. तर यामध्ये पहिला आपण पॉईंट बघूयात की व्हेरियस क्लासेस ऑफ क्रिमिनल कोड्स. सेक्शन 6 सांगतो की बिसाइड्स द हायकोर्ट अँड कोर्ट कॉन्स्टिट्यूटेड अंडर एनी लॉ अदर दॅन CRPC, there shall be in every state the following classes of criminal courts, namely court of session, judicial magistrate of the first class, and in metropolitan area metropolitan magistrate. Third, judicial magistrate of the second class, and fourth, executive magistrate. तर बघूयात की आता हे झाले 4 प्रकारचे वेगवेगळे आपण क्रिमिनल कोडचे क्लासेस बघितले की कोणत्या 4 प्रकारचे क्रिमिनल कोड्स CRPC 1973मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा उल्लेख याच्यासाठी नाही आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्येच सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्या ठिकाणी असेल म्हणून. त्यामुळं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट्स आपण म्हणतो. आणि हे जे या ठिकाणी हे जे 4 प्रकारचे कोर्ट्स दिलेले आहेत हे स्टॅट्युटरी कोर्ट्स आहेत. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973मध्ये सांगितलेले आहेत. तर यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे सेंटेन्सेस विच मे बी पास्ड बाय क्रिमिनल कोर्ट्स आणि त्यांची हायरार्की देखील आपण त्यासोबतच बघणार आहोत. म्हणजेच सुप्रीम कोर्टापासून ते कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास इथपर्यंत आपण जाणार आहोत. यामध्ये सेक्शन महत्त्वाचे आहेत सेक्शन 28, 29 आणि 30. तर बघूयात की वेगवेगळे हायरार्की कशी आहे क्रिमिनल कोर्टाची भारतामधल्या. तर या हायरार्कीमध्ये सगळ्यात टॉपला आहे, सगळ्यात वर आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 124 मध्ये सुप्रीम कोर्टचे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. अपेक्स कोर्ट ऑफ इंडिया आहे, एक चीफ जस्टिस असतो आणि ऑदर 30 जजेस असतात. आणि सुप्रीम कोर्टला कोणतेही सेंटेन्स इम्पोज करण्याची, कोणतेही शिक्षा देण्याची पॉवर्स आहेत. एनी सेंटेन्स ॲथोराइज्ड बाय लॉ, ज्यामध्ये मग कॅपिटल पनिशमेंट, लाईफ इम्प्रिझनमेंट आणि इतर सर्वच प्रकारच्या. यानंतर सुप्रीम कोर्टच्या खाली नंबर येतो तो उच्च न्यायालयाचा, हायकोर्टाचा. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 214 डील्स विथ प्रोव्हिजन रिलेटिंग टू हायकोर्ट. राज्यामधलं हायेस्ट कोर्ट असतं हायकोर्ट. म्हणजे एक चीफ जस्टिस आणि इतर जजेस असतात.
आणि सेक्शन 28नुसार CRPCच्या हायकोर्ट हे एनी सेंटेन्स ॲथोराइज्ड बाय लॉ, कोणतीही शिक्षा देण्याचे पॉवर्स आहेत हायकोर्टला. आता याचं साईड बाय साईड आपण सबऑर्डिनेशन पण बघूयात की नेमकं हे कुणाच्या खाली येतं. तर हायकोर्ट हे सुप्रीम कोर्टाच्या खाली येतं, सबऑर्डिनेट टू सुप्रीम कोर्ट. हायकोर्ट झाल्याच्या नंतर प्रत्येक सेशन डिव्हिजनसाठी कोर्ट ऑफ सेशन इस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. सेक्शन 9 ऑफ CRPCनुसार राज्य सरकारला ते इस्टॅब्लिश करण्याची पॉवर्स आहेत. सेशन कोर्टाचे जे न्यायाधीश आहेत, जजेस आहेत, ते हायकोर्ट अपॉइंट करतं. आणि एनी सेंटेन्स ॲथोराइज बाय लॉ म्हणजेच सेशन्स कोर्टला कोणतीही शिक्षा, कॅपिटल पनिशमेंट असेल, लाईफ इम्प्रिझनमेंट असेल किंवा कोणतीही जी पनिशमेंट कायद्यामध्ये जी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्या सर्व प्रकारच्या पनिशमेंट देण्याचं पॉवर कोर्ट ऑफ सेशनला असतात. परंतु त्यामध्ये कंडिशन आहे की सपोज सेशन्स कोर्टनी एखादी डेथ सेंटेन्स जर सुनावली असेल तर ऑटोमॅटिकली ती कन्फर्मेशनसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे जात असते. सेक्शन 28नुसार सेंटेन्स ऑफ डेथ इज सब्जेक्ट टू कन्फर्मेशन बाय हायकोर्ट, ती हायकोर्टला पाठवावी लागते. आणि सबऑर्डिनेट आहे हायकोर्टला सेशन्स कोर्ट हे. त्यानंतर सेशन्स कोर्टमध्ये 2 प्रकारचे अजून आपण टाईप्स बघणार आहोत, ॲडिशनल सेशन जजेस आणि असिस्टंट सेशन जजेस. हायकोर्ट में अपॉइंट ॲडिशनल सेशन जजेस. ॲडिशनल सेशन जजला देखील सेशन जज एवढेच पॉवर आहेत. ॲडिशनल सेशन जजनी सपोज डेथ सेंटेन्स जर दिलेली असेल ती कन्फर्मेशनसाठी हायकोर्टला जाते सेक्शन 28 ऑफ CRPCनुसार. आणि हायकोर्टलाच हे सबऑर्डिनेट आहे. त्यानंतर सेकंड आहे असिस्टंट सेशन जज. यांची देखील अपॉइंटमेंट आहे ती हायकोर्टच करत असते. परंतु इम्प्रिझनमेंट जे पॉवर आहेत, सेंटेन्सिंगचे जे पॉवर आहेत ते थोडेसे यांना कमी आहेत. अप टू 10 इयर्सपर्यंतच हे सेंटेन्स देऊ शकतात सेक्शन 28 ऑफ CRPC. आणि हे सबऑर्डिनेट टू सेशन जज आहेत. आता हे बघितलं आपण सेशन जजेस, त्याचे 2 ॲडिशनल सेशन जजेस आणि असिस्टंट सेशन जजेस. आता या व्यतिरिक्त मेट्रोपॉलिटन एरियासाठी कोर्ट ऑफ मेट्रोपॉलिटन असतात. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचं कोर्ट असतं. मेट्रोपॉलिटन एरिया आपल्याकडे मुंबईला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचे कोर्ट आहेत. तर या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचे किती प्रकार आहेत ते बघूयात. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. या चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला 7 वर्षापर्यंत शिक्षा देण्याची पॉवर असतात. इम्प्रिझनमेंट अप टू 7 इयर्स ऑर फाईन. आणि हे सेशन जजला सबऑर्डिनेट असतात. त्यानंतर ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, सेम पॉवर्स आहेत. आणि तिसरी कॅटेगरी आहे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. यांना अप टू 3 इयर्स जे आपल्याकडे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला आहेत तेच यांना सेम पॉवर आहेत. म्हणजेच चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मेट्रोपॉलिटन एरियामध्ये चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट होतो. ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट होतात मेट्रोपॉलिटन एरियामध्ये गेल्यानंतर. आणि मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हेच ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास होतात. तर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याची पॉवर आहेत, सेंटेन्सिंग पॉवर. आणि फाईन हा स्टेट अमेंडमेंट आहे. या ठिकाणी 50,000 रुपीजपर्यंत फाईन त्यांना इम्पोज करता येतो. यानंतर कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट बघूयात, जे मुंबई सोडून इथं सर्व ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतो यांचा एक. त्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटना अप टू 7 इयर्सपर्यंत इम्प्रिझनमेंट देण्याची पॉवर आहेत आणि फाईन देखील इम्पोज करण्याची पॉवर आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांना 3 वर्षापर्यंत शिक्षा देण्याचे अधिकार असतात, अप टू 3 इयर्स. आणि फाईन हे अप टू 50,000 जस्ट लाईक मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. आणि ॲडिशनल CJM यांना जे CJMला पॉवर असतात तेच सेम पॉवर ॲडिशनल CJMला असतात.
यांच्यानंतर कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास सेक्शन 11 ऑफ CRPC, इम्प्रिझनमेंट अप टू 1 इयर, 1 वर्षापर्यंत शिक्षा देण्याची यांना पॉवर आहेत. आणि फाईन अप टू 10,000 रुपीज, 10,000 रुपयापर्यंत दंड इम्पोज करण्याचे, फाईन लावण्याचे पॉवर यांना आहे. त्यानंतर मग एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, त्यानंतर SDM, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे प्रकार आहेत. तर अशा रीतीने आपण हायरार्की ऑफ क्रिमिनल कोर्ट्स बघितली, व्हेरियस क्लासेस बघितले आणि त्यांचे सेंटेन्सिंग पॉवर्स बघितले. अशाच CRPC या विषयावरील पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.